जय बाळमा मित्रांनो. तर आज आपल्यासोबत असा किस्सा घडलाय की आज आपला तळ आहे बघा तळेवाडीमध्ये, आणि तळेवाडीमधनं आपण आपली बाळमाची मेंढर घेऊन जरा तळेवाडीपासून लांब आलोय. आणि आता दुपारची वेळ झाली, मेंढक्यांना लागल्या होत्या बुका. तर तळ लांब असल्यामुळं आपण तळाव काही जेवण आणायला जाऊ शकलो नाही. तर आपल्या मेंढरांपासून जवळ होती करगणी. तर करगणीला गेलो बघा, आणि करगणीहून आम्ही फक्त चुरमुरं घेऊन आलोय. तर चुरमुरं घेऊन येत असताना बघा रस्त्याला एक मायबाईचं देऊ लागलं, मायका देवीचं. तर म्हणलं आता रस्त्यानं चाललोय चालत, तर रस्त्याला चिटकून होतं, म्हणलं आता जावावं पाया पडून, मायबाईच्या आलोय तर पाया पडावून जावावं. तर मित्रांनो, पाया पडाय गेल्यावर बघा तिथं आत मावशी होती पुजारी. तर पाया पडाय गेलो मी, पाया पडलो. मग मला मावशी म्हणली कुठला आहे बाळा? तर मावशी म्हणलं मी बाळा माझ्या मेंढरातला आहे. म्हणलं इथं मेंढर आहे ती आपली, इथं आलतो जरा पोरांना चिरमुरं खायला नाही. तर मावशी म्हणली नुसतं चिरमुरं बागत असतं काय? म्हणून त्या मावशीनं मायबाईच्या मोहराची निवत होता. मायबाईच्या मूर्तीच्या पाया पुढेला निवत जवळजवळ 5-6 पोळ्या चपात्या धपाटी काय काय होतं त्या मावशीनं आपल्या मेंढक्यांना खायला दिलं. म्हणजे किती बघा की देवाचा महिमा मोठा आहे हो. तर फक्त चुरमुरा आणलं होतं आम्ही. तर कसं ते मायबाईचं मंदिर मला सापडलं, मला बी बुद्धी आली. मी पण गेलो मायबाईच्या पाया पडायला. त्या मावशीनं मला विचारलं कुठला आहे बाळा? आणि पोळ्या ही दिलेल्या बघा खायला. बघा एवढ्या पोळ्या बिळ्या दिलेल्या त्यात सामान आहे ना. आम्ही हो काही फक्त ही चुरमुरा घेऊन आलतो. आणि मग नंतर मावशीनं दिलं. आणि रस्त्यानं येताना मग वडापावची एक टपरी लागल्यावर तिथनं वडापाव पण घेतलं बघा थोडं. तर एवढा बघा आपल्या बाळूमामाचा महिमा मोठा आहे बघा. तर ती मावशी म्हणली बाळा बरं झाला आला, बहिणी भावाची गाठ तरी झाली. बहिणी भावाची म्हणजे बाळूमामाची आणि मायबाईची गाठ झाली म्हणली. तो आला ती मला बी बरं वाटलं. मावशीचं मी दर्शन घेतलं, मावशीनं बी माझं घेतलं. मी नका म्हणलं मावशीला, तर मावशी म्हणली असू दे बाबा, मेंढका म्हणजे बाळूमामा झालं, म्हणजे मावशीचं म्हणणं झालं ती. तर घेतलं बघा दर्शन. मावशीनं दिलेल्या पोळ्या बिळ्या आता घेऊन आलो. म्हणजे एवढा मोठा बघा बाळूमामाचा आपल्या महिमा मोठा आहे. तर बघू शकता, सोपं नाही. फक्त मनातून जर भक्ती केली, सेवा केली, तर कधी सुद्धा काही सुद्धा कमी पडत नाही बघा. एवढा आपल्या मायबाईचा आणि बाळूमामाचा महिमा मोठा आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले, कारंड्या लाडीचं चांग भले. जय बाळूमामा.